निफाड तालुक्यातील ओझर पोलीस ठाण्यात छेडछाड प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हतकडीसह फरार झाल्याची घटना मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान घडली आहे। पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याची जिल्हाभरात सर्वत्र खळबळ उडाली आहे। सविस्तर वृत्त असे, मौजे सुकाने येथे बस स्थानकावर महाविद्यालयातून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीची छेडछाड काढल्या आल्याप्रकरणी सुकेने येथील संशयित आरोपी योगेश माळी याच्या विरोधात सदर पीडित मुलीच्या फिर्यादीने ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान सदर आरोपीस पोलिसांनी अटक करून निफाड येथील सेशन कोर्टात हजर केले असता सदर आरोपीला निफाड न्यायालयीन कोठडी सुनावली होती। दरम्यान सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास कारागृहात त्याची रवानगी करण्यात येत होती। मात्र सदर आरोपीने लघुशंकेचा बनाव करत पोलिसांच्या हातावर तुरी देत हातातील हातकडीसह पोबारा केला आहे। यामुळे परिसरात या घटनेबाबत मोठी खळबळ उडाली असून पोलिसांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। उशिरापर्यंत पिंपळगाव बसवनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दुर्गेश तिवारी हे ओझर पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते, तर सदर आरोपी कुठे दिसल्यास तात्काळ पिंपळगाव बसवून ओझर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।